सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज रविवार 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत अधिक महिना प्रारंभ झालेला आहे. बघा, मल मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, या महिन्याला बऱ्याच नावांनी ओळखलं जातं. 33 महिन्यांनी हा महिना येत असल्याने या दिवसात 33 अनारशाचे किंवा बत्ताशाचे दान दिले जाते. बघा, गोरगरिबांना दान करणे, देवांची सेवा करणे यासाठीचाच हा महिना समजला जातो. बघा, सुंदर महिना आहे, सुंदर दिवस असतात हे अधिक महिन्याचे. जेवढी सेवा होईल ना आपल्या सर्वांकडून तेवढी सेवा रोज करायची आहे. रोज तुळशीची पूजा करायची आहे. महिलांनो, रोज तुळशी मातेची पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून रोज पूजा करा. त्याचबरोबर तुळस नवीन लावायची असेल तर या महिन्यात लावू शकता तुम्ही. तुळशीची रोज पूजा करा आणि लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपायचा आहे. रोज सकाळ संध्याकाळ किमान एक वेळा तरी. महिलांनो, नाही वेळ मिळाला किमान संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, तुळशी समोर उभं राहा. तुमचं जर मोठं घर आहे, तुळशी वृंदावन आहे, तर सोन्याहून पिवळं तुळशी वृंदावनाला, तुळशीला प्रदक्षिणा घालत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किमान अधिक महिन्यात रोज नित्य नियमाने 21 वेळा तुळशी समोर हात जोडून प्रदक्षिणा घालत जरूर या मंत्राचा जप करा. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. घरात कितीही कठीण परिस्थिती असू द्या, पैशांच्या समस्या असतील, सर्व समस्या मिटून जातील. जी महिला अधिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा तुळशी समोर करते ना, त्या घरात लक्ष्मी माता इतकी प्रसन्न राहते की 7 जन्मांचं दुःख दारिद्र्य क्षणात दूर करते आणि तिला 100 जन्म तरी त्या स्त्रीला कधीच कशाला कमी पडू देत नाही. ती नेहमी ऐश्वर्यात राहते, नेहमी तिच्या मुलाबाळांची प्रगती होते, तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून महिलांनो, या अधिक महिन्यामध्ये जेवढी तुळशीची सेवा कराल ना, नारायणांचा मंत्र जपून, तेवढं अधिकाधिक तुम्हाला फळ मिळणार आहे. मुलाबाळांना सुद्धा शिक्षण असो, नोकरी असो, भरभरून फळ मिळणार आहे. म्हणून जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करायची आहे. स्वामी चरित्र सारामृताचं एक का होईना पारायण या अधिक महिन्यात जरूर करा. तुम्हाला जेवढे जमतील 1 करा पारायण, 5 करा, 7 करा, 21 करा. जेवढे पारायण होतील या महिन्यात तेवढे पारायण करायचं आहे. विष्णू सहस्त्र नामावली रोज 1 वेळा तुम्ही पठण करा किंवा तुम्ही ऐकली तरीही चालेल, सकाळी संध्याकाळी. पण 1 वेळा विष्णू सहस्त्र नामावली अधिक महिन्यामध्ये जरूर ऐका. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही स्वतः पठण केलं तरीही चालेल. रोज तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ पण लावायचा आहे आणि आपल्या देवघरात सुद्धा एक तुपाचा दिवा आवर्जून लावा. तेलाचा लावत असाल तेलाचा पण लावा, पण तुपाच्या दिव्याला अधिक महिन्यामध्ये गाईच्या तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. महिलांनो, थोडं थोडं जरी टाकलं तुम्ही चालेल, पण थोड्या वेळ का होईना तुळशीजवळ आणि आपल्या देवघरात एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा. मुख्य दाराशी सुद्धा रोज दिवा अगदी नित्य नियम बनवून घ्या महिलांनो. या महिनाभर संध्याकाळी जरी लावला, नाही सकाळी जमलं तुम्हाला, पण किमान संध्याकाळी 6:30 7:30 या वेळात तरी आपल्या मुख्य दाराशी एक दिवा आवर्जून लावा. रोज उंबरठा पूजन झालंच पाहिजे. फक्त थोडासा ओल्या फडक्याने उंबरठा पुसून घेत जा महिलांनो. हळदीचं लेपन करत असाल तर अतिशय उत्तम. नाही जमलं माझ्या सर्व महिलांना, किमान उंबरठा पुसून घ्या. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून उंबरठ्याची, माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा. दोन्ही हात उंबरठ्याला रोज लावा. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा सांगा. जी महिला पुरुषोत्तम मासात आपल्या घराची, आपल्या लक्ष्मण रेषेची पूजा करते, आपला उंबरठा म्हणजे आपलं देवघर आहे, तर आपल्या देवघराची उंबरठ्याची पूजा करते ना, त्या महिलेला तर या जगात कधीच कशाला कमी पडत नाही. कितीही कठीण काळ असू द्या, या अधिक महिन्यामध्ये त्या कठीण काळातून सुद्धा तुम्हाला मार्ग साक्षात लक्ष्मी नारायण जरूर मिळवून देतील, साक्षात दर्शन देऊन जातील. असा हा सुंदर महिना आहे. जेवढी सेवा कराल त्याचं भरभरून
भरभरून फळ मिळणार आहे. कुणाच विषयी आपल्या घरात बसून आपल्या वास्तूत कुणाच विषयी काहीच म्हणजे अपशब्द काढू नका. माझे दादा असतील, महिला असतील, तुम्हाला त्रास दिलेला आहे आणि देत असतील तरी पण त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं म्हणा. या महिन्यामध्ये कुणाच विषयी अपशब्द काढू नका. आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणते आणि अधिक महिना आहे. आपल्या वास्तूत कुणाच विषयी वाईट बोलू नका. अपशब्द, निंदा, नालस्ती, कुणाचा अपमान या गोष्टी घडणार नाही याची जरूर काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये दान धर्म करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. जेवढं दान धर्म करता येईल ना तुम्हाला तेवढं दान धर्म जरूर करायचं आहे. कुणाला एक वेळ पोटभर जेवण देता आलं तर जेवण द्या, पाण्याचं दान द्या, छत्री, चप्पल, तुम्हाला जेवढं दान धर्म जमेल ना तेवढं जरूर करा. अधिक महिन्यामध्ये तर चांगले कपडे घालायचे आहे. काळ्या रंगाचे वगैरे कपडे घालून देवी देवतांची सेवा कृपया कोणीच करू नका. चांगले कपडे घाला, धुतलेले स्वच्छ घाला. असं नाही की नवे कोरे वस्त्र नेसूनच देवांची सेवा करा, असं नाही, पण स्वच्छ कपडे, धुतलेले वस्त्र नेसून देवांची सेवा करायची आहे. अधिक महिन्यामध्ये लग्न असेल, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन वस्तूंची खरेदी या गोष्टी तुम्ही मानत असाल तर जरूर टाळायच्या आहे. मग हे शुभ कार्य या महिन्यात करू नये. आता एखादी वस्तू घ्यावीच लागली तुम्हाला, नाईलाज आहे, तर मग तुम्ही घेऊ शकतात, पण कृपया या गोष्टी टाळायच्या आहे. अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणजे लक्ष्मी नारायणांची सेवा करण्यासाठी हा महिना असतो. या महिन्यात केलेली सेवा कधीच आयुष्यात खाली जात नाही. भरभरून आपल्या संपूर्ण कुटुंबाला सोन्यासारखं फळ मिळवून देत असते. म्हणून या महिन्यात फक्त जेवढी सेवा होईल ना, आपल्याकडून चांगले कर्म होतील ना, याच गोष्टींकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. तर अधिक महिन्यामध्ये 4 मंगळवार आलेले आहे. महिलांनो, मंगळवार आपल्या कुलस्वामिनीचा वार असतो. त्याचबरोबर 4 शुक्रवार सुद्धा आलेले आहे. माझ्या प्रत्येक महिलेने आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करा. रोज नाही जमलं तुम्हाला, रोज कुंकुमार्चन नाही जमलं, किमान अधिक महिन्यामध्ये 4 मंगळवार आणि 4 शुक्रवार आलेले आहे. देवी आईची छान अभिषेक घालून, तसं तर रोजच आपण देवी देवतांना अभिषेक घालून पूजा करतो, पण नाही तुम्हाला कुंकुमार्चन वगैरे जमलं, किमान अधिक महिन्यामध्ये 4 मंगळवार आणि 4 शुक्रवार आलेले आहे. बघा, परवा तर 19 तारखेला अंगारकी विनायक चतुर्थी सुद्धा आहे. या दिवशी गौरी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी माता, आपली कुलस्वामिनी, सर्व महिलांनी कुंकुमार्चन करायचं आहे. वेणी अर्पण करा. लाल गुलाबाची फुलं असतील, गणपती बाप्पाला जास्वंद अर्पण करणार तर देवी आईला सुद्धा लाल भडक फूल आवर्जून अर्पण करा. देवी आईला 11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन जरूर करा. नाही जमलं तुम्हाला या मंगळवारी या शुक्रवारी तर पुढील मंगळवारी शुक्रवारी केलं तरीही चालेल, पण 4ही मंगळवार आणि 4ही शुक्रवार आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आवर्जून सेवा पूजा करायची आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये 4 गुरुवार सुद्धा आलेले आहे. घराजवळ गोमाता असेल, गाईला छान ताजी चपाती तूप गूळ लावून स्वतःच्या हाताने खाऊ घाला. ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न कार्यात अडचणी येत आहे त्या मुलाने किंवा मुलीने थोडीशी चणा डाळ घ्या, त्यावर गूळ ठेवा. एखाद्या चपातीत जरी थोडी चणा डाळ भिजवलेली घेतली तुम्ही, त्यावर गुळाचा खडा ठेवा, थेंबर गाईचं तूप टाका आणि स्वतःच्या हाताने गोमातेला असा नैवेद्य आवर्जून खाऊ घाला. लवकरात लवकर तुमचा विवाहाचा योग जुळून येईल. बघा, तर अधिक महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण कसं द्यायचं, किती वर्ष द्यायचं, तर बघा, काही लोक पहिलं वर्ष म्हणजे नवीनच लग्न झालेलं आहे त्या लेक जावयाचा वाण देऊन मान सन्मान करता. काही घरांमध्ये 5 वर्ष तरी वाण दिलं जातं. धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला मान सन्मान करून वाण दिलं जातं 5 वर्ष.
किंवा काही ठिकाणी तर कायमस्वरूपी जोवर आई वडील आहे, मुलीचे आई वडील जिवंत, तोवर लेक जावयाचा वाण देऊन मान सन्मान करत असतात. आपले नात नातू असतील त्यांना छान पाहुणचार केला जातो लेक जावयाला चांगल्या दिवशी. तसं तर अधिक महिना संपूर्ण महिना शुभ असतो. तुम्हाला जेव्हा सवड मिळते, नीट लेक जावयाला जेव्हा सुट्टी वगैरे असेल, अशा दिवशी छान असं तुम्ही नियोजन करायचं आणि लेक जावयाला घरी बोलवा, त्यांना जेवण खावण करा, त्यांचा मान सन्मान करा आणि लेकीला जावयाला कपडे लत्ते, सोने चांदी, पित्तळ तांबे अशा वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच वाण म्हणून द्यायचं आहे. अगदीच नाही तुम्हाला होत आणि तरी पण तुम्ही उधार उसनवान करून तुम्ही लेक जावयाला वाण देत आहात, असं वाणाला काहीच महत्त्व नाही. तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं वाण दिलं तुम्ही तरीही चालेल. तांब्याचं ताट घ्या, तांब्याचं निरांजन घेतलं, ते जरी तुम्ही बत्तासे किंवा अनारसे किंवा म्हैसूर पाक असं जाळीदार द्यायला सुद्धा खूप महत्त्व असतं. 33 अनारसे 33 बत्तासे त्या ताटामध्ये ठेवा. एक तांब्याचा किंवा चांदीचा तुम्हाला जसं परवडेल आई वडिलांना तशा पद्धतीने दिवा घ्या एखादा आणि त्या दिव्यात तुपाची वाट ठेवा आणि तो दिवा प्रज्वलित करून ते ताट आधी जावयाला लेकीला ओवाळून घ्यायचं, पूर्व पश्चिम बसवून, आणि मग तुम्ही त्यांच्या दोघांच्या हातात ते वाणाचं ताट द्यायचं आहे. दिवा देण्याला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही तो चांदीचा द्या नाही तर तांब्याचा द्या, पण तांब्याचं वाण देणं खूप शुभ ठरत असतं. मुलीचं घरसुद्धा उजळ म्हणजे प्रकाशमय होतं. तिच्या आयुष्यात काही अंधार असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, अडीअडचणी असतील, त्यासुद्धा लक्ष्मीनारायणांच्या कृपेने दूर होतात आणि तिच्या घरात भरभरून प्रगती होते. जावयाची भरभरून प्रगती होते. मग नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्याला प्रत्येक कामात यश मिळायला लागतो. पैशांच्या संधी चालून येतात आणि जे आई वडील असं वाण देतात तांब्याचा दिवा निरांजन प्रज्वलित करून, तर आई वडिलांचं आयुष्यसुद्धा प्रकाशमय होत असतं. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये मुलीने सुद्धा आईची ओटी भरायची आहे. तुम्ही साडी चोळीची भरा, खणा नारळाची भरा, पण आईची साज शृंगारासह ओटी जरूर भरा. त्याचबरोबर आईला काचेच्या बांगड्या, मग तुम्ही हिरव्या किंवा आईला ज्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवडतील, हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे, तर या हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही आईची ओटी भरताना आधी आईच्या हातात बांगड्या भरा आणि मग तिच्या हातात ओटी द्यायची आहे. मुलीच्या जोडवीत भर टाकताना थोडी का होईना चांदी 1 भार 2 भार जोडवीत भर टाकून नवीन जोडवी बनवून आईने जरूर मुलीच्या पायात घालायची आहे. बघा, यामुळे तिचं सुख सौभाग्य वाढत असतं. आता आई नाहीच मुलींना, तर मग काय करायचं आहे, सरळ आपल्या कुलस्वामिनीची जरी ओटी भरली तुम्ही, घरच्या घरी भरा किंवा तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा आणि देवी आईची ओटी या अधिक महिना संपण्याच्या आत आपल्या कुलस्वामिनीची ओटी जरूर भरा. काही लोक अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन दर्शन घेतात, काही नाही घेत. तुम्हाला जसं म्हणजे तुम्ही जसं करतात दरवेळी अधिक महिन्यामध्ये तुम्ही जात असाल परंपरेनुसार अधिक महिन्यामध्ये, काही लोक अधिकात नाही घेत दर्शन, काही लोक घेतात. तुम्ही जसं करतात तशा पद्धतीने तुमच्या कुलदेवीचं दर्शन घ्या किंवा घरच्या घरी जरी ओटी भरली तुम्ही तरीही चालेल. भांग बांधणी काढून ठेवली देवी आईची नावाने, तुम्ही बऱ्याच वर्ष देवी आईच्या दर्शनाला गेले नसाल तर म्हणते, नाही तर तुम्ही दरवर्षी दर्शनाला जात असाल तर देवी आईची भांग बांधणी काढायची गरज नाही. तुम्ही तिथं जाऊन देवी आईची दरवर्षी ओटी भरतच असाल तर मग घरच्या घरी देवी आईची ओटी भरा किंवा आपण ज्या गावात राहतो ना, गाव देवी आईची ओटी भरणं सुद्धा खूप महत्त्व असतं. कारण आपण ज्या गावात राहतो ती रक्षण करती असते आणि त्या देवी आईचा मान सन्मान करणं, आपण लेकी आहोत तिच्या, आपण तिचे लेकरं आहोत, ती आपल्या गावाचं आपलं कायम रक्षण करते. म्हणून गावातल्या देवी आईची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आईची ओटी भरत असाल किंवा नसाल, पण तुमच्या गाव देवी आईची ओटी आवर्जून भरा. आईची पण ओटी भरा, पण गाव देवी आईची ओटीसुद्धा जरूर भरा. नाही जमलं माझ्या महिलांना, घरातल्या घरात कुलदेवीची देवघरात ओटी भरली तुम्ही तरीही चालेल.
या अधिक महिन्यामध्ये आपण बाळकृष्णाची मूर्ती, विठू माऊलीची मूर्ती, एक का होईना चाफ्याचं फूल आपल्या देवघरात देवांना जरूर अर्पण करा. देवी आईला तर रोज कुंकुमार्चन करा. महिलांनो, वेणी, लाल फुलं आपल्या कुलस्वामिनीला, माता लक्ष्मीला अर्पण करणारच, पण श्री भगवान विष्णूंना पिवळी फुलं खूप प्रिय आहे. म्हणून या अधिक महिन्यामध्ये रोज तुम्ही झेंडूची फुलं बाळकृष्णाच्या मूर्तीला, विठू माऊलीला, आपल्या स्वामींना जरूर अर्पण करा. आणि महिनाभरात जेवढी चाफ्याची फुलं मिळतील ना, तेवढी स्वामींना, बाळकृष्णाच्या मूर्तीला जरूर अर्पण करा. तुळस, जेवढी रोज तुळस अर्पण करता येईल ना, एक का होईना तुळशीचं पान रोज बाळकृष्णाच्या मूर्तीला, स्वामींना जरूर अर्पण करायचं आहे. या अधिक महिन्यामध्ये चाफ्याची फुलं मिळाली ना, तर जरूर आवर्जून देवघरात किंवा स्वामींच्या मंदिरात जाल तुम्ही. तिथं स्वामींना, बाळकृष्णांना, विठू माऊलीचं मंदिर असेल, भगवान श्रीहरी विष्णूंचं, त्यांना जरूर अर्पण करायचं आहे. चाफ्याची फुलं, पिवळी झेंडूची फुलं, अशी पिवळी धमक फुलं देवांना खूप प्रिय आहे. सोन्यासारखं सुख ऐश्वर तुम्हाला मिळवून देतील. अडीअडचणीतून मार्ग मिळतील तुम्हाला. बघा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, स्वामी कायम आपल्या पाठीशी आहे. म्हणून अधिक महिन्यात जेवढी सेवा होईल ना, घराजवळ मठ असेल स्वामींचा, रोज दर्शनाला जा. नाही दिवसभरात काही लोक तर 2दा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा दर्शन घेता. नाही जमलं किमान 1 वेळा दर्शन घ्या, किंवा नाहीच जमलं तर या 4 गुरुवार तरी स्वामींच्या मंदिरात जाऊन, लांब राहत असाल तुम्ही तर 4ही गुरुवार स्वामींच्या दर्शनाला जा. चाफ्याची फुलं अर्पण करा, 1 नारळ, थोडीशी खडी साखर अर्पण करा. जेवढी सेवा होईल तेवढी जरूर करा, पण सेवेला जरूर जायचं आहे. स्वामी चरित्र सारामृताचं एक का होईना पारायण आपल्या घरात जरूर पठण करा महिलांनो, दादांनो. त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा करू शकता तुम्ही. रोज 11 वेळा तारक मंत्र बोला, 11 माळी रोज जप करा. जेवढी सेवा होईल तेवढी आवर्जून करायची आहे. या अधिक महिन्यामध्ये मांसाहार घरात किंवा बाहेर होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मसूर डाळ, अख्खा मसूर या गोष्टीसुद्धा आपल्या आहारात टाळायच्या आहे. आणि अधिक महिन्यामध्ये या वस्तू उसण्या कोणालाच देऊ नका. महिलांनो, तुम्ही मानतात या गोष्टी तर आवर्जून मानायच्या आहे. नाही तर मग काही वेळा खूप पश्चाताप होतो आपल्याला की आपण या गोष्टी का दिल्या बरं. खूप अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. तर अधिक महिन्यात पैसे कुणालाच देऊ नका. खरंच गरज आहे औषध पाण्याची, त्या वस्तूंची तुम्ही गरजवंतांना गरज पूर्ण करू शकता, पण पैसे, स्वतःची लक्ष्मी स्वतःहून कुणालाच देऊ नका. हळद असेल, दूध असेल, दही असेल, साखर असेल, गूळ, तांदूळ, धने या वस्तू कुणालाच उसण्या देऊ नका. आणि या 2 वस्तू म्हणजे लसूण आणि कांदे, या 2 वस्तूसुद्धा कुणालाच उसण्या देऊ नका. अधिक महिन्याचं वाण घेण्यासाठी महिलांनो, जेव्हा तुम्ही माहेरी जाल तेव्हा माहेरून जेव्हा सासरी परत याल तुम्ही, तर माहेराहून चुकूनसुद्धा या 4 वस्तू अजिबात आणू नका. नाहीतर मग वाईट परिणाम भोगावे लागतात. तर धारदार वस्तू असतील, चाकू, सुरी, अशा वस्तू तुम्ही माहेराहून सासरी आणू नका. तशा तर कधीच आणू नका. त्याचबरोबर लोणचं असतील, गोधडी वगैरे या वस्तूसुद्धा माहेरून आणू नका. आपण बघा, वाण घ्यायला जाणार आहोत तर वाण घेऊन अगदी आनंदाने सासरी परत यायचं आहे तुम्हाला. या वस्तू अजिबात सासरी आणू नका. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी महिलांनो या अधिक महिन्यामध्ये आवर्जून भरा. घरच्या घरी भरा किंवा तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जरी भरली चालेल. काही लोक जातात मूळ स्थानी. तुम्ही जर जात असाल तर आवर्जून देवी आईची ओटी भरा. घरच्या घरी ओटी भरत असाल तर ओटीमध्ये देवी आईला गोड पानाचा विडा आवर्जून चढवायचा आहे. दर मंगळवारी, जरी अधिक महिन्यामध्ये 4 मंगळवार आलेले आहे, 4ही मंगळवारपैकी एक तरी मंगळवार देवी आईला गोड पानाचा विडा आवर्जून चढवा. नंतर तो पानाचा विडा तुम्ही पती पत्नीने किंवा घरातील सर्वांनी प्रसाद स्वरूप खाल्ला चालेल. आता घरच्या घरी ओटी भरली तर मग त्या साहित्याचं काय करायचं
तर ते साहित्य तुम्ही घराजवळील देवी मंदिरात जरी तुम्ही अर्पण करून आला, तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करून तरीही चालेल, किंवा ते ओटीचं साहित्य महिलांनो तुम्ही सुद्धा स्वतः वापरू शकता. अधिक महिन्यामध्ये कुणी तुमची ओटी भरली महिलांनो, आणि ते साहित्य तुम्ही काय करायचं तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता. नारळ वगैरे असेल ते तुम्ही फोडून प्रसाद वगैरे खाऊ शकता. पण जी कुलदेवीची ओटी असेल ना, ती सरळ आपल्या घराजवळील देवी मंदिरात तुम्ही अर्पण करून द्या. घरच्या घरी कुलदेवी आईची ओटी भरा, खणा नारळाची साडी चोळीची भरा, आणि ती ओटी घराजवळील कुलदेवी असेल तुमची गावदेवी तिथं नक्की अर्पण करून द्या. किंवा तुम्ही स्वतः जरी त्या वस्तू वापरल्या चालेल. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.